मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे हे सध्या राज्यभरात दौरा करतायत। 29 तारखेपासून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे आणि या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकारण देखील तापताना दिसतंय। जरांगे यांच्या दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळत असताना ओबीसी नेते देखील दुसरीकडे आक्रमक होत आहेत। आता सरकार हे नवीन आंदोलन कशा पद्धतीने हाताळणार याकडे राज्याचं लक्ष आहे। मी माझ्या जातीच्या लेकरासाठी कुठल्याही टोकाला उतरू शकतो। मी जर जीव घ्यायला उपोषण करू शकतो तर मी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागे बघणार नाही। मनोज जरांगेंचे दौरे सुरू होतात तेव्हा राज्यातल्या रस्त्यांवर अशीच गर्दी उसळते। रस्त्यांवर जेसीबींमधून फुलांची उधळण होते, शिवरायांच्या नावाचा जयघोष होतो आणि मराठा आरक्षणावरून जरांगेंचा एल्गार होतो। गेल्या 3 वर्षात 9 वेळा उपोषण करणाऱ्या जरांगेंनी ओबीसी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे। त्यासाठी त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला। ही दृश्य सोलापुरातील माढ्याची आहे। तिथं जरांगेंच्या स्वागताला मध्यरात्री तुफान गर्दी जमली होती। मी माझ्या जातीच्या लेकरासाठी कुठल्याही टोकाला उतरू शकतो। मी जर जीव घ्यायला उपोषण करू शकतो तर मी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागे बघणार नाही। मला त्या रस्त्यावर उतरू नका, मला त्या रस्त्यावर उतरू नका। तुम्ही नोंदी रद्द करून आमच्या बोकांडे बसायचं काम करू नका। मंत्र्या होऊन भावून पळ्या, मी जर का बोकांडे बसलो तर उठायचो नाही पुन्हा। मनोज जरांगे रविवारी माढ्यातून पंढरपुरात आणि तिथून सांगलीत पोहोचले। त्याआधी त्यांची पंढरपुरातल्या सरकोलीत सभा झाली। तिथं त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस शिंदेंवर निशाणा साधला। मराठेच तुम्हाला जर सत्तेवर बसवते तर आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आमचं फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणं आहे, तुमच्या बावनकुळ्याने आमच्या नोंदी रद्द केल्या, काय केलं याचं उत्तर द्या। जरांगेंचा आक्रमक पवित्रा कायम असताना सरकारकडून मात्र सावध भूमिका घेतली जाते। माझी त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी लोक मराठा समाजाला प्रामाणिकपणानं न्याय देण्याची भूमिका घेत आहेत, त्यांनी घेतलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीने देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये ही देखील माझी त्यांना विनंती आहे। आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना। नाही, मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये। जीव घेऊ तर नक्कीच नाही, तो गुन्हा होईल, आणि जीव दिला तरी आम्हाला महाराष्ट्राला, मराठा समाजाला जरांगेंची गरज आहे। त्याच्यामुळे मला वाटतं दोन्ही गोष्टी त्यांनी करू नये अशी माझी मित्र म्हणून त्यांना विनंती आहे। तर जरांगेंमुळे आपलं आरक्षण धोक्यात येईल असं म्हणत ओबीसी नेत्यांनी जरांगेंवर हल्लाबोल सुरूच ठेवला। सरकारने कोणत्या गोष्टीसाठी किती वाकावं, झुकावं, नतमस्तक व्हावं हे आता सरकारने ठरवलं पाहिजे। देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे। कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्यायचं की कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दबावात ओबीसीचं प्रमाणपत्र द्यावेत हे सरकार ठरवेल। शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये 10% ACBCचं आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे आणि त्याचा फायदा ते घेत आहेत। मग दुसरं आरक्षण कोणतं हवं आहे? आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असतो। सरकार आमच्या संविधानिक अधिकाराला किंवा आरक्षणाला धक्का लावण्याच्या किंवा ते कमी करण्याच्या मानसिकतेमध्ये किंवा याच्यामध्ये आहे का याच्याकडे आमचं लक्ष असते। आणि असं ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी या आता राज्यातीलच नव्हे तर देशातील ओबीसी रस्त्यावरती येऊन या ओबीसीच्या संविधानिक अधिकाराला आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी मनोज जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय, आईमाईवरनं शिव्या घालतोय, ओबीसीच्या वेगवेगळ्या नेत्यांना शिव्या देतोय, त्यांच्या जातीला शिव्या देतोय, त्यांच्या शारीरिक व्यंग्यावरती बोलतोय। ओबीसी विजयंती बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला आता एकीची वज्रमुठ बांधावी लागेल आणि या मनोज जरांगेला
जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. जेव्हा जेव्हा मनोज जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली आहे तेव्हा तेव्हा राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असं संघर्ष पेटल्याचा इतिहास आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही जरांगेंच्या निशाण्यावर आले. 29 ऑगस्टला मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू होईपर्यंत हा वाद कायम राहतो की सरकार त्यांचं समाधान करण्यात यशस्वी होतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सोलापुरातून आफताब शेख, पंढरपूरहून सुनील दिवाणसह कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली.